येतो, गाय येतो, अतिथी येतो, भिकारी येतो, पाहुणा येतो, सोयरा येतो. तो हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना कुत्रा गाय म्हणत नाही. त्याला काय म्हणतात? ओ तिथी. जो अन्न खातो तुमच्याकडे ओशाळ मनाने पाहतो. कुत्र्याला एवढी तुकडा टाकायचा, एवढा टाकायचा ना, गायला एवढीच भाकर चारायची ना. मग अरे भूतदया म्हणून तर देशील का नाही? काही तुझ्या दारात अन्न पाणी दे, नाही तर निदान गोड शब्द दे. पण ती गोष्ट घडतच नाही. भिकारी दादा आहे काय नाही होय पुढे, मला केवढी अरे भाकर बिकर काय नाही होय पुढे, रात्री शेळी नाही पाहिजे नाही होय पुढे, पण पाणी बिणी काय नाही होय पुढे. आता काय कर, मग एखादा रुपये द्या. अरे तुला येड लागलं काय, रुपये काय फुकट, रुपये नाही होय पुढे. याला आता काय का, अरे एखादं काय मग फाटक्या चपल्या नाहीत होय पुढे, शर्ट बिट काय नाही तुला म्हणतो होईन पुढे. हे काठ्यान इकडे होईन काहीतरी द्या, काहीच नाही होय पुढे. तू भिकारी म्हणला तुमच्याकडे काहीच नाही, तुम्हाला काहीच नाही. तेव्हा चल माझ्या बरोबर, तुम्हाला कुठं भीक मागायला, तुझ्याकडे जर काहीच नाही माझ्या बरोबर चल ना भीक मागायला. तू हसू नका. भूतदया आपल्या दारात येतो, तो आपल्याला शिकवायला येतो. अरे एवढी पण काय तुम्हाला बरं ज्ञान सांगावं. माणसाच्या जीवनात ज्या गोष्टी गरजेत, प्रापंचिक माणसाने ज्या गोष्टी करायच्या त्या माणसं बेलाशी ठोकरून टाकतात. माणसं म्हणूनच वागायला तयार नाही. भूतदया नाही ज्याला, ज्याला भूतदया म्हणजे पोटपोशी आहे करा, यज्ञशिष्टासेन संतोमुच्चन ते सर्व हे का नाही म्हणजे ते तो गम पापा. हे पण तुम्ही तुमच्या करताच अन्न जर शिजवून खाल्लं तर तो पाप खातो. मग काही माणसं ते जेवायला बसले का ते गाडवासारखं हात पाठ पोट चाटू चाट पुसू त्याच्यात हात धुणार, पाणी सगळं घालून घेऊन पिणार. तर काय करावं ह्या माणसांना? एवढं काय करंट्यासारखं तुला काय पाहिजे, इतका दुष्काळ पडलाय. अरे आशेषम नाशनी आहेत. तुमच्या ताटातलं सगळं खायला शास्त्र तुम्हाला परवानगी देत नाही. तुमच्या हाताचे कण, ताटाचे कण, हात धुतलेलं किडा, मुंगी, पाखरू धुवून टाकलं ते. अनेक त्या पाणीमध्ये जंतू असतात, पाखरं असतात, मुंग्या असतात की नाही, त्यांचा काय वाटा असतो की नाही. आशेषम नाशनी पूर्ण खरडून खाऊ नको. हाताला काय रोदे, ताटाला काय रोदे, आणि धुवून टाकलं म्हणून आपल्या महिला असतात ते खरकट पाणी आधी भांडी उचलतात आणि खरकट पाणी बाजूला फेकतात. किडे, मुंगे, चिमण्या कोणतरी कावळे खातात का नाही ते. याला काय म्हणतात? पोटपोशी एकाला भूतदया नाही ज्याला. पाठीलागे आल्या अतिथाच्या दाराशी, दारात कोणी आलं तर गाठी येऊन पाठीमागे लागतो. तो नित्य जीवनातला नित्य नियम आहे. तुम्हाला स्वयंपाक केल्यानंतर काहीतरी देणं हा नित्यनेम आहे. खरं नित्य बोलणं, खरं बोलणं, गोड बोलणं हा नित्यनेम आहे. तुकाराम महाराज म्हणतात. पण ते होत नाही. पाठीलागे दाराशी काही संतांचे पूजन न करी तीर्थाचे. काही संतांचे पूजन, कोणी दारात कधी येतो संत त्याचं पूजन करावं. पण ती काही गोष्ट खरी नाही. आमच्याकडे तर अशी पद्धत आहे, महाराज कोणी महाराज तुम्ही आमच्याकडे येतच नाही का? नाही पण तिकडे कधी फिरत फिरत आमच्याकडे यावं. आता फिरत का मी कुत्रा आहे तुला फिरत त्याला मला काही काम नाही. बर गेला कधी महाराज तर यायचं, गेला महाराज थांबा महाराज, मग अंगावर केर झाडी तू. अरे काय तुला आनंद. महाराज यायचे, महाराजाकरता गोष्ट नसते. मंदिरात कशा करता जाता तुम्ही? त्या मूर्ती करता, पिंडी करता जाता का तुमच्या करता जाता? आपली भावना आपल्याला जायचं ना. महाराजांचा आदरातिथ्य करायचं म्हणजे आपली भक्ती आहे, आपली भावना उद्धृत करायची. महाराजांना काय त्यांना रोजच उतारलं ते हाराचं आणि फुलाचं, त्यांना काय तोटा, त्यांना उतर आपली भावना व्यक्त करण्याकरता आपली त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून काही संतांचे पूजन महाराज घरी आल्यानंतर, महाराज कोण आहे त्याचीच तुम्हाला घेण नाही. साधा छोटा मोठा, तो छोटा मोठा त्याच्या जागेवर येतो, आपल्या जागेवरती तो संतन साधूच आहे. बाईच्या जीवनामध्ये तो नवरा दारू पितो का मग तो शहाणपणा करू नको. तुझी सेवा पक्की. तुम्ही त्या वाळूची पूजा करताय का नाही? पिंड करून दगडाची पूजा करताय का नाही? मग त्या वाळूपेक्षा नवऱ्याला बेहतर आहे काय? प्रश्न वाळूचा आणि दगडाचा नाही. नवरा पेट मग लोक म्हणतात महाराज आम्हाला आई वडिलाशिवाय काही लई इच्छा आहे, आम्हाला इच्छा आहे, पण काय करू आमचं म्हातारा असं पेताड पुढे त्याच्या नाही मोर खात्याला त्याच्यापासून तुला करायचं काय? तू तुझी जग मार नीट, तुझी सेवा पक्की कर. सेवेला फल देणारे आईबाप नाही बया हो, सेवेला फल देणारे नवरे नाही, त्यांच्याशी तुम्हाला घेणं नाही. सेवेला फल देणारा परमात्मा असतो. आम्ही कोणती तपस्या केली? आमच्यात काय लायक आहेत? आम्ही तुम्हाला काय फळ देऊ शकतो? तुम्ही आमच्या पाया पडता, आमची पूजा करता, त्याचं फळ देणारा परमात्मा असतो. आपल्या ती पात्रता नाही. तैसे पूजित आम्हा संतन पूजा घेतो भगवंत आहे का नाही? काय केला मातीचा पशुपती, परी मातीची काय महती? पूजा भगवंताशी पाहिजे, माती माझी सामावी. प्रश्न त्याचा नाही, प्रश्न आपल्या भावनेचा असतो. भावेश विद्यते देव, हा भाव तोच भगवंत. आणि त्यामुळे समोरची व्यक्तीचा विचार कधी करायचा नाही.
तुमची दगडाची मूर्ती का लाकडाची मूर्ती का चांदीची मूर्ती त्याची तुम्हाला कर्तव्य का काय? त्याचे काही कर्तव्य नाही. काचेचा देव आहे, राखेल कसे राखेल घातलं का गोड तेल घातलं का वंगण घातलं का माती घातली का दगड घातलं, तुला करायचं काय त्याचं? किंवा काही खापराचा काही काचेचा काही पत्र्याचा कोणताही देव असू शकतो. त्यात वात कशाची लुगड्याचा काटे असतो, सुतुळी असते. प्रश्न वातीचा नाही, प्रश्न दिव्याचा नाही, आणि प्रश्न कशाचा? प्रश्न प्रकाशाचा आहे. तुम्हाला गरज कशाची? कशाची कपडे? तुम्हाला प्रश्न प्रकाशाचा आहे. मग तसं तुमचं पूज्य काय? तुम्ही उंबराच्या पूजा करता का? लिंबाच्या करता का नाही? वडाच्या करता की नाही? ह्या बाया वडाला वडाच्या करता, वडाच्या करता, लिंबाच्या करता, अजून एक झाड सोडित नाहीत, गायीची करता, झाडं दगडं, अरे माणसं त्याच्यापेक्षा. मग प्रश्न लिंबाचं झाड, बाबळीचं झाड का कोणतंही पिंपळाचं झाड का? हा प्रश्न त्या झाडाचा प्रश्नच नाही. जशी कोणती मूर्ती त्याचा प्रश्न नाही, कोणती देवता आहे त्याचा प्रश्न नाही. प्रश्न तुमच्या भावभक्तीचा प्रश्न असतो. आणि भगवान त्या भावभक्तीला फळ प्रसाद देतो, भावभक्तीला फळ देतो. तो त्याच्याशी आपलं जाऊ द्या. कशा करायला सांगितलं तुम्हाला ते? काही संतांचे पूजन बऱ्याच वेळा असं ते काय महाराजाचं त्या महाराज तुला काय करायचं बाल्या माणसा? तो त्याच्या जागेवर असतो ना. आपली तर भावना चेक नसते का नाही? बऱ्याच वेळ माणसं काय महाराज ते लोक गावातले ते हिशोब देत नाही, तर तुला काय करायचं? तेव्हा देईन त्याला दारू, त्याचा तो फेडेल, त्याचा तो पाहिल. तुझा भाव पक्का आहे, तुझा भाव पक्का आहे, तुला फल पक्का आहे. त्या फलात तुम्हाला कोणी हात घालू शकत नाही. तिथं इधर उधर तिथं काही बसला नाही, काय भानगड नाही. ज्या दिवशी बऱ्याच जाऊ द्या लांब तिकडं काही संतांचे पूजन न करी तीर्थाचे भ्रमण. संतांचं पूजन दारात आल्यात तुम्हाला पूजन करणं हे नित्यनेमातलाच भाग आहे. कुठंतरी वर्षातून केव्हा तरी एक वारी करतो, कुठं जातो आपण. आता प्रयागराजला गेली माणसं, काहीतरी तीर्थ एकदा तुम्हाला केलेच पाहिजे, तीर्थ पण केलेच पाहिजे. म्हणजे काही संत न करी तीर्थाचे भ्रमण पापी तया होणी आणि नाही दुसरा नाही यमाशी आंदन शिन थोर पावेल. शेवटी जाऊ द्या, संपवतो वर लांबला विषय. तुकाराम महाराज म्हणतो का म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी आणि देवा विसरून गेली म्हणते मी माझी. जाऊ द्या उगा लांब लचक माझं कीर्तन राहिले सांगायचं, पण आला तोंडात विषय म्हणून मी तुम्हाला सांगितला सगळा. हे सगळ्या नित्यनियमातल्या प्रणाली आहेत. ह्या नित्यनियमातल्या प्रणाली आहेत. तुम्ही माणसं आहेत, तुम्ही वारकरी आहेत, तुम्ही माळकरी आहेत, माणसासारखं वागा. 100% नाही, 50% त्या, 50% नाही, 25% त्या. मंदिरं माणसा करता आहेत, ज्ञानेश्वरी गाथा माणसा करता आहेत, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणंच नाही. असं नाही होत ना. काहीतरी थोडंफार कर. मंदिरात जायचं कर, एक माळ जपायचं कर, आईवडिला दर्शन घ्यायचं कर. काय तुला महाराजांनी अशी जवळ केलेली नाही. छोटं काहीतरी काही नित्य नियमावीन का? तू माणूस आहेस एवढं तरी त्या शास्त्राला आणि भगवंताला कळू दे. तू माणूस आहेस असं तर भगवान तुझी दक्षता घेतील आणि मग तुझ्या उद्धाराचा मार्गक्रमण चालू होईल. बा झालं ढोस का अजून देऊ? हा बा झालं का? तर जास्त नाही झालं ना. आणि झालं तर काय वाकडं करता तुम्ही माझं करून करून काय करता? तुम्ही काय करता माझं? नाही, नीट वागा, परमार्थ करा, सोंग करू नका. थोडे परीने रे हवीत ते घ्यावे खरे. आठ डोका आपलं काय चाललंय ते तसं होत नाही. महाराज तुकाराम महाराज म्हणले मी तो अवगुणी. अरे लोकांवर हसता, सगळे लोकांवरच हसतात, सगळे लोकांना लाजतात. तुम्ही तुमच्यावर हसा ना कधीतरी. आपण आपल्याला कधी लाजलं पाहिजे. आपण काय केलंय? दुसऱ्याची इचकीत बसतो. तुझं काय आहे? दुसऱ्या कुठं चालला? अरे हे तुकाराम नको वेळ झाला. अरे ये नाही नको अरे तुला माहिती झालं का ती आमक्याची पोरगी पळून गेली? पुढचं भाग आहे जवळ जा. कोणा केली? काय झालं? आता बरा वेळ मिळवला का तुला? दुसऱ्याची निंदा ऐकत असताना, दुसऱ्याचे दोष ऐकत असताना काम तिखट होतात आपले. आपल्याकडे तुमच्याकडे काहीच नाही. मी तो अवगुणी, मी तो अनाथ अप्रती कर्म. 100,000 आपले दोष आहेत. आपण आपलं कधी बाईकवर नाराज होतो, कधी शेजारीवर नाराज होतो, कधी महाराजावर नाराज होतो. महाराजांकडे असं काय बोलाव का? तू काय महाराज काय? तुझे महाराज काय तुझं गडी का काय? तर तुझे बापाचे घेऊन खाल्लेत आम्ही काय बोलायचो? हे असं करा. अरे लोकांचं नको शोधू. कधी बायकोवर नाराज होतो, कधी शेजारीवर नाराज होतो, कधी आमक्यावर नाराज होतो, कधी पोटावर नाराज होतो. सगळं होते. तुझ्यावर कधी नाराज झाला का? तुझं काहीच नाही चुकत. डोळे झाकून घे बरं. चालेल माझं काही चुकतं की नाही? आपण लोकांवर नाराज होतो, आपण लोकांवर हसतो, आपण लोकांचा शोध देतो. ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं माझं कुठंतरी चुकतंय, मी कुठंतरी स्वतःवर काहीतरी लाजतोय, हसतोय, नाराज, त्या दिवशी त्याच्या परमार्थाची सुरुवात होते. असा मुद्दा असा आहे.
आपल्या जीवनात, आणि हे कोणाला सांगतात? जे कधी शाळेत नाही गेलं ते काढतं आणि ते गेलं आहे मी नापास झालो. अरे नापास व्हायला याच्याकरता पण शाळेत जावं लागत. हा, नापास होण्याकरता कुठं जावं लागतं? आता जो कधी शाळेत गेलाच नाही तो मला मी नापास झालो. तू नापास नापास पासचा प्रश्न कुठं आहे? मग मी आता हे सांगतो, कोणाला सांगतो? हे जे दारू पितात, कोण इकडे पडले त्यांना सांगतो का तुमसारख्या माळकऱ्याला सांगतो? हे शाळेत आलेल्या माणसाला सांगतो, शाळेत बसलेल्या माणसाला सांगतो. हे तुम्हाला कोणताही महाराज सांगायला मोकळा, त्याला त्याच्या पाकिटाचं आणि कीर्तनाचं तुम्हाला एवढं जास्त काही बोलतं पुढची वेळी तारीख घेणार नाहीत ना. आलं का त्याच्या पाकिटवर खेळतो? हे सांगायला कोणाला वेळ आलाय महाराज? तोंड पूजासारखं तुमची स्तुती करू करू याचे तोंड फाटांचे. हा, कोणाचे गेलं नुसत्या स्तुत्या करायच्या बिनला. हा, कशा करता एवढे लाचार का झाले तुम्ही? अरे नरस्तुती आणि कथेचा वे करा, कीर्ती मानवाची. ठीक आहे, औपचारिक 2-4 शब्द बोलवायत, ऐकू व्यवहार म्हणून, चल जाऊ द्या. कशा काय सांगितलं तुम्हाला? हे माणसाच्या जीवनात नित्यनेम सांगितला तो संतांनी शास्त्र सामुदायिक सर्वेशाम उपदेश करतं, बरोबर आहे का नाही? सगळ्या करतं, पण जड असतं ना ते, त्यातून कोणी काय घ्यायचा हा प्रश्न आहे. गंगा तर सगळे वाहते, ते कोणी जाऊन स्नान करायचं हा तुमचा प्रश्न आहे ना. चल जाऊ द्या. मुद्दा असा आहे, नित्यनेम हे सगळे नियम सांगितले परमार्थार्थ त्याकरता सांगितले. म्हणून मुद्दा एवढा सांगायचा आहे, माणसाच्या जीवनात नित्यनेम असावं. आणि काय नित्यनेम असावं? तुकाराम महाराजांनी यादी सांगितली. महाराज म्हणतात हा 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 हा, हे सोप्या गोष्टी आहेत का नाही? हे तत्वज्ञान आहे काय? का वृत्तीप्रभात आहे? ब्रह्मसूत्र आहे? एकदम प्रापंचिक माणसाला नियम सांगितले जाऊ, चांगले काय करण्यासारखे माणसं बेला त्यातलं काय जोगरून दिलं लोकांनी. तसं करू नका, नाहीतर सप्ते करू करू कीर्तन ऐकू फार गुळगुळीत झालेत फार. आमच्या बोलासारखं भावना नष्ट असं आहे, फार भावना खलास होऊन जाते. त्या भावनेला काही टोकच नाही राहिलं. ते जाऊ द्या. मुद्दा असा आहे, काहीतरी नित्यनेम जीवनात असावं. काय असावं? तुकाराम महाराज म्हणतात, काळ काळ सारावा सारावा चिंतने. माणसाच्या जीवनात चिंतन शब्दाचा अर्थ चित्त, ते चिंतन कल्पनेचे धाव. चिंतन शब्दाचा अर्थ चिंतन हे चित्ताच्या संबंधित येतं. चित्त ते चिंतन, कल्पनेचे धाव आणि त्याचे वाढे भाव इंद्रियास. ज्या कालात त्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात, त्या विकाराच्या रजगुण तमगुण या विकृत चित्ताला निर्विकार करणं, त्याच्याकरता त्याला चिंतन म्हणतात. मग चिंतन याचा चिंतन तर नेम करतो मनुष्य, चिंतनाचं कोणी राहतो का? नाही. प्रत्येक व्यक्ती त्याला काय म्हणतात? पंचदशी 4थ्या प्रकरणात त्याला असं म्हटलंय, त्याला जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी असं म्हणतात. जीवाने एक स्वतंत्र अंतःकरणामध्ये एक स्वतंत्र सृष्टी उभी केली असते. बाहेर एक बायको असते, आत एक असते. बाहेर एक म्हैस असते, आत एक. सगळी सृष्टी आतमध्ये उभी करतो का नाही? लहान मुलगा असतो तेव्हा, आता मी बोतानं पडलं का, मी आता पास होईल, मला एवढे मार्क मिळतील, मग मी डॉक्टर होईल, आणि मोठा दवाखाना बांधील, मग बायको करील, मग मोठी गाडी घेईल, मग गाडीने बायको घेऊन फिरायला जाईल. तर गाडी गेली तरी, गाडी तर गेली तर तरी. कोण हे 10वीचं काढतं चिंतन करतं की नाही? ऊस लावला का, आता ह्यावेळी चांगला ऊस आला,
मग आता जरा जाईल, एवढे टन होतील, एवढा पैसा येईल, अर्ध्याचं बेबीचं लग्न करील, अर्ध्याचा बंगला बांधील, अर्ध्याची रेल्वे घेईल, रेल्वे घुसली घालत भूतानं पाडलेलं ते, त्याला काय म्हणतात हे चिंतन, वृत्तीच्या संबंधित चिंतन आहे का ते. मग ते हे चिंतन स्वभावता माणसाच्या पिंडात प्रकृतीत असतं, अनेक जन्मात संस्कार असतात ते. पण चिंतन करणं तुकाराम महाराज म्हणतात, चिंतन कोणाचं नाही, भगवंताचं चिंतन करायचं. चिंतन म्हणजे याचा हेत ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे करावे देवाचे चिंतन. तुकोबराय सांगतात काय गीता भागवत करीते चिंतन, आणि पुढे अखंड गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अरे अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, भगवंताचं नाम हे त्याची चिंतनच आहे ते. असं आहे तुका म्हणे देवान चिंतन हे तुझी सेवा. चिंतनाची गोष्ट फार, नामाचा उच्चार वेगळा, नामस्मरण वेगळं, नाम उच्चारण वेगळं आणि चिंतन वेगळं. चिंतन चित्ताच्या संबंधित राहतं. रामकृष्णारी वाणीनं उच्चार करतो ती गोष्ट वेगळी असते, स्मरण स्मृतीत असतं, उच्चारण वाणीत असतं आणि चिंतन चित्तात असतं. चिंतन करत असताना चित्तात त्या नामाची, चिंतन करत असताना शास्त्र सांगतं भगवंत नामाचे, भगवंताच्या रूपाचे, भगवंताच्या लिलेचे आणि भगवंताच्या स्वरूपाचं. चार रूपांनी भगवंताचं चिंतन शास्त्र सांगते. भगवंत नामाचं चिंतनच आहे, भगवत रूपाचं चिंतनच आहे आणि भगवंत स्वरूपाचं निर्गुण निराकार परमात्मा त्याचं चिंतन सगळ्याचं करता येतं ना. नामस्मरण सगळ्या थोडंच करता येतं. आता ब्रह्माचं नामस्मरण काय करतो का, ब्रह्मदेव असं नामस्मरण करतो. रामकृष्णाचं नामस्मरण करावं लागतं. पण चित्ताच्या संबंधी चिंतन असतं, ते चिंतन निर्गुणाचं पण करतं, सगुणाचं पण करतं, त्याच्या रूपाचं पण करतं, त्याच्या नामाचं पण करतं आणि त्याच्या दिलेचं पण करतं. सवरचाळू. आणि दुसरी गोष्ट, हा प्रश्नच येत नाही. तत्वज्ञानाला ताकद लागते, तत्वज्ञानाला बुद्धी लागते, कष्ट लागतात. तत्वज्ञान काय गंमत आहे का? अलबत्याचं काम आहे का तत्वज्ञान? नाही. तत्वज्ञानाला साधन चतुष्टय संपन्नता लागते. घरादाराचा त्याग करून विद्यार्थी अवस्थेत घोकावं लागतं 12-12, 20-20 वर्ष. बरोबर का नाही? ते सगळ्यांची गोष्ट नाही. नामस्मरण घ्यायचं म्हटल्यानंतर आता ते म्हातारून खुडूक होऊन पडलं माझ्यासारखं. आता काय नामस्मरण करेल ते? आली का पंचायत आता? पण चिंतन करत असताना लहानापासून मोठ्यापर्यंत वाणी बसली तरी सुद्धा चिंतन करता येतं. भगवंताचं चिंतन त्यात सगळं. आता ते सगळं तुम्हाला कौल सांगू, वेळ संपली माझी. हे एकूण लक्षात घ्या. भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे. भजे व्रजैक नंदनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेन्मस्त अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम. सुंदर भगवान अत्यंत सुंदर आहे. या काळात भगवान यमुनाच्या डोहामध्ये त्या काल्याचं मर्दन करायला गेले. त्याचं रूप पाहून महाराज, त्या नागाच्या पत्न्या 100 पत्न्या त्याचं रूप पाहून तिथं देवघर झाल्या होत्या. प्रभू रामचंद्राच्या रामाचं नाम भगवंताचं रूप पाहून अति शूर्पणखा मोहित झाली होती. ऋषीमुनी मोहित झाली होती भगवंताचं रूप पाहून. इतका सुंदर आहे. अशा भगवंताच्या रूपाचं चिंतन करता येतं. तुम्हाला फक्त क्यू दिला मी, आपण रूपाचं चिंतन करू शकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या नामाचं 2 रूपाने नामाचं स्मरण करता येतं, उच्चारण करता येतं, नामाचं चिंतन पण करता येतं. आपल्या मालिकेतील चिंतनातला काय फरक असतो तो मालिका वाचा, कीर्तनाची मालिका वाचा. कोणाच्या गाबाळ्यावर वाकडं तिकडं ऐकण्यापेक्षा ते आहे वाचा, ते जरा चांगलं तुमच्याकरताच लिहिले ते चिंतन नामाचं. आणि शेवटी लीला गिरी गोवर्धने नेऊच भगवंताच्या लीला चिंतनी आहेत. काल्यामर्दन कसं केलं, गोवर्धन कसा उचलला, राधेशी लीला कशी केल्या, गोपाळांच्या समेत कशा लीला केल्या, काल्याचे, ह्या सगळ्या लीलेचं चिंतन करता येतं.
काळ सारावा. ज्याला जी प्रिय आहे त्या नामाचं कर, रूपाचं कर, लिलेचं कर, स्वरूपाचं कर, त्याचं चिंतन करीत काळ घाल. कामात करता येतं ना, भाकरी थांबतो करता येत नाही का भगवंताचं चिंतन? करता येतं. रस्त्याने मोटरसायकल बसलो पण चिंतन करता येतं. केव्हा तरी क्षणाला 5 मिनिटाला केव्हा तरी स्मरण चिंतन करता येतं ना. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. एकांतात राहायचं शिका, एकट्याला जायचे. बुधळ्यासारखं ज्या ह्याला 60 वर्ष झाली तरी बुल्लू सारखं इथं जाऊन उड्या मारितं, ते जाऊन उड्या मारितं, थोडाला लाल लावतो ना, काठी टिकीतला कशाला मरतो लोकांच्या लागणार. बैस कोपऱ्यात झालं, लेकरं झाले, मुलं झाले, नातू झाले, लग्न झाले, हरी हरी करावं, चिंतन करावं, ते नाही टाकीत. एकांतात राहावं. तू का म्हणे आम्हा एकांताचा. अरे एकांत शिका. आमचं माझं सगळं आयुष्य 4 भिंतीच्या आत गेलंय अजूनही. आम्ही कशी काय एकांतात राहतो? आम्ही 24 तास राहतो. तुम्हाला 5 मिनिटं झालं काय झालं? झाका ना 5 मिनिटं डोळे, 5 मिनिटं झाका, 10 मिनिटं झाला. एकांत शिका. एकांतात जायचंय. एकांतात गेल्याशिवाय परमार्थाला सुरुवात होत नाही तुमची. समाधान जाऊ दे आमचा परमार्थ. 5 मिनिटं 10 मिनिटं नुसते डोळे झाकून बैस, तुला समाधान लागेल. चेहरा बदलेल तुझा, ध्यान चेहरा बदलतो माणसाचा, आरोग्य पण बदलतो, परमात्मा पण त्याचा प्रवेश होतो. आणि म्हणून एकांत हा अत्यंत बहु एकांत तुम्ही सांगितलंय मग. एकांत सर्व गुण संपन्न असा आहे. आरोग्य करता, प्रपंच करता आणि परमार्थ करता सगळ्या बाबतीत एकांत फार उत्तम असतं. एकांताचं जीवन 2 झाले का भानगडी उभ्या राहिल्यात. तुकाराम महाराज सांगतात आयुष्य जितका जास्तीत जास्त एकांतात व्यतीत करता येईल तितकं चांगली गोष्ट. भगवत चिंतनात काळ घाला. एकांत, एकांतवासी. गंगेचे स्नान पूर्वीच्या काळात ते गंगाळराज, ते गंगाळ नव्हते, ते गंगालय त्याला म्हणतात. मग त्यात पाणी आलं का त्यात आपण असं त्या गंगेचं आवाहन करतो. या ठिकाणी गंगेचे, यमुनेचे, नर्मदे, सरस्वती जलस्मिन् सन्निधी कुरु गंगा गंगे उग्रयात योजनानां शतर्वी जन्म शतं कृतपम स्मरणेन विनश्यते दृष्टात हरि पाप पृष्ठात प्रसंगेनापि गंगा मोक्षद फलाव गायता. त्याचे असे श्लोक वाचे नसले तर वाचे म्हणता. गंगा गंगा सकळ तीर्थी, नाही जमलं तर सकळ हे तीर्थी. काय अवघीची तीर्थी घडते एक वेळा चंद्रभागा. काहीतरी गंगेचा एक अभंग म्हण. मुर्द्या ते काय मड हेस का काय? तू नाही जमत हरी हरी तरी म्हण, राम राम तरी म्हण. तिथे त्याच्यात मोबाईल लावतो कान पिक्चरचे काय वाईट उठते गाडी का आयला भडव्या नरकाला कुठे निघाला माणूस येतो. तेवढा तरी दम धरणं जर शिक. तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटतंय, तुम्हाला काय माणसाला नाही आवडत ती गोष्ट, पण अरे आपण भगवंतानी एवढं सोन्यासारखं थोडंफार थोडंफार करा ना. स्नान करताना म्हणून रोज गंगा स्नान करता. आता जे भाग्यवान आहेत ते करतील, पण आपल्याला हरी हरी म्हटलं, गंगेचं नाम घेतलं का ते तीर्थ प्रसन्न होतं. चंद्रभागेत गेल्यानंतर दुसऱ्या तीर्थाचं नाव नाही घ्यायचं, ते तीर्थ शाप देतं. नर्मदेत गेल्यानंतर त्या तीर्थात दुसऱ्या तीर्थाचं नाव नाही घ्यायचं, ते तीर्थ शाप देतं. पण घरी तुम्हाला परवानगी अशी आहे सगळ्या तीर्थाचं नामोच्चारण करणं, त्या तीर्थाचं आवाहन करणं आणि अंगावर पाणी घेणं. त्या तीर्थाचं श्रेय आपल्याला लागतं. नाहीतर संतांचे वाक्य खोटे होऊन जाते. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ हे काय फुकटचे. नामदेवराला खोटं कसं म्हणणार तुम्ही? आता मी श्लोक म्हणजे 2-4 त्यांना खोटं कसं काय म्हणणार तुम्ही? आणि म्हणून गंगेचं स्नान, माणसाला स्नान करायचं तर काही 9 वाजता उठतात त्यांचा प्रश्नच नाही, त्यांच्या पुढे विषयच नाही आपला. असं ते डबात ते बुचकळतात त्यांचा काय आपला विषय नाही, त्यांच्याकरता माझा उपदेशच नाही. आईचा उपदेश पहिला लेकरा करता राहतो. संतांचा उपदेश, भगवंताचा उपदेश उद्धानाचा संदेह नाही, पण कोणत्या याच्या काही सेवा का? त्याने काय सगळ्या जगाचं उक्त थोडंच घेतलंय. जो गंगेत जाईल त्याला ज्याला ताण लागेल तो गंगेत जातो, तो चल जाऊ द्या. आणि म्हणून स्नान काळ चिंतना सारावं, एकांतवासा सारावं. गंगेच्या स्नानात देवाच्या पूजने. आता आपल्याकडे देवाचा तर पत्ताच नाही. बरीच माणसं असे करंटे अरे सगळे भांड्याला उतारलाय तुमच्या घरात. नाही ते दागिने, नाही ते अरे एवढा बंगला बांधला. सकाळचे महाराज इथं बायको संडास, इथं बाबा संडास, इथं आमच्या महाराज कोणत्या मला काय तिथं जायचं आहे का? ते आता नाही ऐकावं तर त्याच्या भावने सगळं बंगला फिरतो. आता माझ्यासारखा मग त्याला ठोकल्याशिवाय थोडाच राहतो. अरे देवघर नाही, हा मग प्लॅनमध्ये नाही बसला, नाही त्याच्या काना का चांगले. हा तुला एवढा उतारा 50 लाखाचा बंगला बांधला आणि देवाच्या घरात तुला एवढी जागा नाही मिळेल तुला. देवाला पाहिजे का नाही? ते आता आपल्या ते कोणत्या खोपडी निघालं ते एवढं एक चिंधट राहतं, ते पट्टा टाकलं असतं, त्याच्यावर उतानी पडलेली असते ती अशी पांढरी. काय देव ते तर त्याला माहीत नाही. पण त्या देवाचं नशीब असं फुटकं आंघोळ केली का असं गंध उघडीतं. ते झाला का चहा, वर्क लवकर, भाकर बांधून दे. कशाला त्या देवावर गंध शिपडीतं, त्याच्या नाकात चाललाय का तोंडात चाललाय, गेला. 6 महिने त्याच्यावर असा लेप आलेला असतो. आम्ही 6 महिने बायको एखादी खवड्या होते देवपूजा करतात का? मग ती काही महिला त्याच्या ह्या धसकाटाच्या नदीच नाही लागत. सगळ्या घरातल्या देवपूजा नित्यनेम त्या बाईच्याच जातीने करावं. त्या गोष्टी कडेकोट पाडतात ते. आणि मग वर्ष 6 महिने देवाला आंघोळ घालायची. त्यांच्या नशिबात कशाचा निवत भल्या माणसा. राम 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 लय समाज आडानी आपला.
अरे त्या ब्राह्मणा त्याला लोक काही शिवाय देतात त्यांचं पहा. अरे ते वेदांतात त्या व्याकरणाचे, संगीताचे, नृत्याचे ते विद्या शिकत नाही, ते विद्याचे उपासक आहेत ते. 5-5, 7-7 वड्याचे ते तंबोरी त्यांच्या पेट्या काळ्या कुळकुळ येतात. त्या ब्राह्मण समाज विद्येचा उपासकच असतो. आपण त्यांच्याकडून कुठं काय त्यांचे पोर कसं काय कलेक्टर होतात, आपल्याकडे कुठं कसं काय भानगड काय होते. आपले ते संस्कार नाहीत आपल्याकडे. आपले संस्कार द्यायचे आपण कमी पडतो. म्हणजे याचा अर्थ आरंभापासून कशा काय सांगतो मला, देवाच्या पूजने नैवेद्यच नाही देवाला झालं, मग देवाची पूजा करायची, देवाचा दिवस नाही तर नैवेद्य कशाची गोष्ट आली ती काही विचारच नाही महाराज. कधीतरी आमोशा पौर्णिमेला नैवेद्य असतो, तर नैवेद्य नसतो, ते निवद असतात. ती म्हणजे ठकोबाई घे निवद ओढून. आता ठकोबाई निवद का तवा तापायचा, गेला पोळी भाजायची म्हणून तवा तापायची म्हणून घे निवद ओढून. आता ती ठकोबाई काय लय MA झाली का तिला BA झाली, तिचे निवद उंदराचे कान, मराठाचा नकाशा, भारताचा नकाशा, वाकडे तिकडे कोपरे कापरे, एकदाच 25 तळी टाकून देते. कबरे बांडे फोडालेले पांढरे घेतले ताटात, त्याच्यावर कुठं कशाचं काय ठेवायला. आमटी नाही, काय वरण नाही, भात नाही, भजन नाही, काहीच नाही. तुम्ही रंगबाई याच्यात काय ठेवू का, आता घे गुळाचा खडा. कसं काय आता रंगबाई गुळाचा खडा घेते. आता ठकूबाई का लई करण्याचा अवतार आहे का ते गुदार, मग गुळाचा खडा त्या निवदर ठेवते का नाही, गुळाचा खडा घेते, त्यांना खाली टोक करणार. याला पोस त्याला पोस त्याला. बाई जरा कमी लाव, देवाला हागून लावली तर कोणत्या ताडबीट कशी. अरे एवढे कसे करंट आहे तुम्ही माणसं, काहीतरी थोड्या लाजा धरण झाल्या माणसं. बरं नैवेद्य दाखवायचं मग त्याच्याकरता वेगळं काय असतं रे, काही नाही. तुमच्या घरात जो झाला तोच स्वयंपाक. एका माणसाला जेवढं जेवण लागतं, पण माणसाला वाटतो का नाही, एक भाकरवर तो वाटीत काढून काय असेल ते ताटात ठेवायचं, देवापुढे ठेवायचं, पाणी फिरवायचं, दर्शन घ्यायचं, असला अभंग पाठतं मला एखादा श्लोक. नाही तर तुम्हालाच खायचंय. देव खात नाही म्हणून बरं शिवाजी. जर देवाने नैवेद्य जर खाल्ला असता तर लोकांनी पहिलं देवाला कुलूप लावलं असतं, मग जेवायला बसले असते. हा नाही तर कुपनं घेऊन सकाळी ग्रामपंचायत हजर का आमच्या घरात देवाला 3 दिवस पहिलं त्यात धान्य वाढून दे, असा झाला असता प्रकार. देवाच्या पूजने देवपूजा केली पाहिजे. नियमाने कोणते बरं शास्त्राचं म्हणणं नाही, मारुतीची कर, पांडुरंगाची कर, दत्ताची कर, तुला जे असेल ती प्रतिमा कर, घरामध्ये छोटीशी प्रथमे करावी. देवपूजा केली घरातल्या आपत्त्या जातात. रोजचं नित्याने केलेली पूजा आपलं पापच निवृत्त करतात. पूजा 3 प्रकारची सांगितलेली असते. एक शाब्दिक पूजा असते, एक कायिक पूजा असते आणि एक मानसिक पूजा असते. काहींनी शरीराने केलेली पूजा ती काय असते, नाही जमलं तर शाब्दिक करावी, मंत्राने करावी. आणि त्याच्यापेक्षा नाही जमली पहिल्या क्रमांकाची पूजेवर पहा, पहिल्या क्रमांकाची पूजा असते मानसिक पूजा. सगळ्याला वेळ मिळत नसते. आता मला म्हातारपणी उठता येत नाही, इकडं तटातटा उठवत पोरं करतात पूजा. मग पहिल्यापासून मी दोन्ही पण करत होतो. आज नाही आमच्या आश्रमात सगळं इथं आमच्याकडे त्या नियमाला कुठल्या प्रकारचं चॅलेंज नाही आणि चुकीला माफीच नाही. ही भानगड नाही आमच्याकडे. कधी टाळ वाजला नाही असं कधी घडणारच नाही. आणि नित्यनेमन पूजा नाही 3 ठिकाणच्या पोते ते लाड नाही. भले आम्ही किती वेदांती असो, वेदांती किती असो, पण उपासनेशी दृढ चालू आहे. काय सांगत होतो रे, हा देवाची हा कायिक पूजा शरीराने करणे, शाब्दनी मनाने, नाथमार्गाने भागवतात लिहिलंय वर पहा, सगळ्या करता येईल, विसरू नका मरेपर्यंत. आपल्या मनाने अशी एक ज्याला जी आवडती मूर्ती उभी करायची, मनाने उभी करता येते का नाही. मग त्याला स्नान घालायचं, दहीदुधात स्नान घालायचं, पुसून काढायचे, कपडे घालायचे, कपडे घालता अलंकार घालायचे, अलंकार घातले का मग धूप ओवाळायचा, दीप ओवाळायचा, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, मनाने दर्शन घ्यायचं. मग ती देवता आपला असा हात दाखवते, आपला डोक्याला आशीर्वाद मिळतो. सगळं मनाने सोन्याचे फुला जेवढे दागिने घालायचे तेवढे. पांडुरंगाची मूर्ती पुढे आणावी, रामाची, कृष्णाची. का तुकाराम महाराज सांगतात, मी नाही सांगत, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. तुकारामाचं वाक्य मानतं की नाही, मनोमय पूजा हेच पडी केशे राजा. मनाने केली पहिली क्रमांकाची पूजा असते, मानसिक पूजा म्हणतात त्याला. आणि म्हणून देवाच्या पूजेने, देवाची पूजा चिंतन करायचं, स्नान करायचं, एकांत सेवन करायचं आणि देवाची पूजा करायची. एक बिचारा देवपूजेला बसला. आता तो देवपूजेला बसला आणि बायको म्हणायची, आज रोज मीच करते, आजच्या दिवस तुम्ही करा, मला लय घाई. बसला देवपूजा करायला. बायको निघाली, जाता दारात गेली, म्हणली हो इकडं पहा बरं, ते दूध तू जाईल बरं का, माझं दूध पी म्हणे. अगं तो म्हणला मी देवपूजा मग इकडे पाहायला काय झालं ते झालं. मग इकडं पाहायचा देवपूजकाचा, देवाचे द्वारी उभाक्षमध्ये देवाचे हरिपाठ मग इकडं पाहायचा. आता सगळे देवपूजली. शेवटी आला गणपती त्याच्या हातात. गणपती चांगला होता, गणपतीचाच उपासक होता, चांगला पाव किलोचा गणपती होता, वजनदार चांगला. त्याचं दुर्दैव कोणी कोणती माझं त्या चुलीवरती आली. आता
दूध तर चांगलं उकळ. आता हे फिर म्हणतोय फिर म्हणतोय मांजर काय देह भाव हरपला तुझं आता उठ मीठ ठरलं तसं तिला मांजरीच्या दूध पाहिलं का तिला मागचं पुढचं काय नसतं. आता ह्यो एकदा हरिपाठ म्हणतोय, एकदा थीर म्हणतोय, त्या गणपतीला घालतोय, त्या पुषतोय, एकदा थीर फिर म्हणतोय, मांजरी घातलं बाबा तोड. आता बायको आली तर बायको काही साधी बायकोचा धाक वेगळा. आता गणपती खाली ठेवून जाऊ उठून जाऊ तेवढा नास्तिक नव्हता, पण मांजरीला दूध पिऊ द्यावं तेवढं वैराग्य नव्हतं. आणि मग अगं थीर थीर गणपती होता, आता गणपती फेकला अगं थीर बाजारात गणपती तुली देवाच्या पूजने. देवाची पूजा ही भावनेने, मग त्या तुम्हाला ती मानसिक पूजा सांगितलं जाऊ द्यात. काय म्हणलं ते काळजा लावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या नियमाने तुळशीला पाणी घालायचं. तुळशीला पाणी घालत असताना इकडे तिकडे काय पाहतो, मला कोणतरी पाहिलं का, ह्या काही बया इकडे तिकडे कोण पाहतं, तुला कशाला कोण पाहिजे, त्याला मरायला वेळ नाही, तुझ्याकडे कोण पाहिजे. तुळशीला पाणी घाल. तुळशीला पाणी घालताना डोळे झाकावेत भगवंताचा. अरे तुळशीला पाणी घालणं म्हणजे देवत्रय असतं. या भूतलावरती 3.5 कोटी तीर्थ आहेत, सगळे त्या तुळशीच्या चरण भगवंताच्या. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. त्या तुळशीच्या बुडाला 3.5 कोटी तीर्थ आहेत. त्या तीर्थाचं सगळं आपण तिथं पाणी घालणं म्हणजे भगवंत काय म्हणतो, भगवान विष्णू, भगवान महादेव, भगवान ब्रह्मदेव 3 ठिकाणी तुम्हाला तो 3 सांग. या तुळशीला पाणी घालणं, डोळे झाकावेत, नाम मंत्र म्हणावं, काहीतरी म्हणावं, अंगावर शहारे यावेत, म्हणजे ती पूजा आपल्याला भगवंताला प्राप्त होते. भाव प्रश्न आहे तो. तुळशीच्या प्रदक्षिणा करणं, देवपूजा करणं, चिंतन करणं, एकांतात राहून करणं, कालाचं चिंतन करणं आणि आयुष्यामध्ये युक्त आहार विहार करून परमार्थ करणं, हे तुकोबारायांनी सांगितलं. आपल्याला परमार्थाचं पहिल्या चरणाचं तुम्हाला थोडंसं सांगितलं. माझी वेळ संपली असेल आणि मला थकवा आला न, त्यापेक्षा मला एवढंच येत होतं. विठोबा ज्ञानेश्वर तुळशीच्या युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. प्रस्तुत आजचा अभंग हा नित्यनेमाचा होतो. माणसा आपल्या जीवनामध्ये नित्येचा परमार्थ कसा असावं त्याबद्दल थोडंसं वर्णन केलं, त्याबद्दल थोडंसं चिंतन केलं. या जे योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचे माऊली ज्ञानोबा तुकोबारायांचे आदरणीय आचरणीय, त्याचं जरूर आचरण करा. न्यून वाटलं असेल भर झाला, अधिक झाला असेल वजा करून टाका. मात्र हृदय देऊन गोड करून घ्यालच अशी अपेक्षा करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द जाऊ शकतो आणि बहुतेक सगळ्यांनाच पूर्ण पटेल असं काय नसतं. चांगलेपणा हा ज्याच्या त्याच्या वृत्तीत असतो. कीर्तन फार चांगलं झालं म्हणजे काय, एखाद्याला खूप लय हसवलं त्याला तो चांगलं म्हणतो, एखाद्या खूप वेदांत झालं त्याला तो चांगलं म्हणतो, एखाद्याला उत्तम प्रकारचं गाणं गायलं त्याला चांगलं म्हणतो. चांगलेपणा ज्याच्या त्याच्या वृत्तीतला असतो. पण सिद्धांत असतो. सप्रमाण संतांच्या वाक्याचा अर्थ सांगणं ते संतांचं सांगणं आहे, संतांचं आहे, आमच्या पदरचं काही नाही. जे सांगितलं ते संतांचं आहे, त्याचं जरूर आचरण करा. भगवान त्याचं निश्चित आपल्याला फळ देईल. असो, आत्तापर्यंत या गावामध्ये भरपूर कार्यक्रम केलेत. आपल्याला या वयात कोणाचे नाव आठवत नाहीत. फक्त त्या नानासाहेबांची उणीव भासते मला. नानासाहेब माझे खूप जीवलग होते. आता बाळासाहेब झालेत. दुसरे एक बाळासाहेब आहेत. तुमच्या मनात काही नाही थांबता आलं येत येतात त्या बाळासाहेबाचं. आता हे दुसरं काय त्याचं नाव गेलं विसरून. अण्णासाहेब, 4 साहेबच आहेत का सगळ्या गावात हे. एक बाळासाहेब, एक अण्णासाहेब, आता एक अण्णासाहेब, अजून एखादा साहेब द्या ना. म्हणजे 4 साहेब होतील. उचलायची एवढी 4 जण काम करतील. भाऊसाहेब आहेत का? बरं झालं, चांगलं मस्त. खुडसर गावाचा परमार्थ खूप चांगला आहे. या परिसरामध्ये श्रोते चांगले आहेत. आता पाथरीला कीर्तन केलं, इथं पुढे परिसरात कीर्तन केलं का श्रोते त्यांना माझं कीर्तन आवडतं म्हणा, किंवा मला तुमच्या पुढे सांगता येतं म्हणा. तर खूप त्यांना आवडतं माझं कीर्तन म्हणा. चला, आता काय होतं, कुठे नाही माझं कीर्तन सगळ्याला नाही झेपत ना असं. पण मी आज काय भानगडीत नाही पडलो. मी आपलं सरळ सांगितलं. आता तुम्हाला जेवणा जे पाहिजे सांगितलं. निमित्त वेदांत भरपूर सांगतो. अभंगाचे प्रकार भानगड पण नको. चाल जेव्हा त्या झाल्याशिवाय पुनश्च भगवतीने समर्पित करतो. मी या ठिकाणी थांबतो. बाळासाहेब सांगायचं काय अजून नाही, मला शेवट कधी मग सांगा. विठ्ठल जय तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी
ज्ञानदेव तुकाराम हात जोडा, सर्वांनी हात जोडा, डोळे झाका, सर्वांनी म्हणा माझ्या बरोबर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान